गर्दी असते। त्या गर्दीमुळे काही काही महिलांना उभं राहता येत नाही, काही मुलांना अडचण येतात, काही लहान बाळं घरी असतात, त्यामुळे त्यांना फार अडचण येते। लाडकी योजनेसाठी 200-300 रुपये लुटे राहिले, कोणी 500 रुपये मागताय। आता गरजू कामधंदा मजुरी करणार माणूस वाटतं जाऊ आता मजुरी सुट्टी जाईल त्याच्याकरता दी राहिले। नमस्कार मित्रांनो, आता प्रतीक्षा संपलेली आहे आणि मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या पात्र लाभार्थ्यांच्या याद्या जे काही आहेत ते जिल्ह्यानुसार लागलेल्या आहे मित्रांनो। तर तुम्ही तुमच्या मोबाईलवरून घर बसल्या तुमचं यादीत नाव आहे का आणि हे कसं पाहू शकता हे या व्हिडिओमध्ये आपण लाईव्ह पूर्ण डिटेलमध्ये सांगणार आहे मित्रांनो, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। तत्पूर्वी चॅनलवर नवीन असाल तर अशाच महत्त्वपूर्ण अपडेट्ससाठी चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो। यासाठी तुम्हाला सर्वात अगोदर तुमच्या मोबाईलच्या गुगलवरती जायचं मित्रांनो आणि तुम्हाला ज्या जिल्ह्याचं सर्च करायचं आहे त्या जिल्ह्याचं नाव आणि त्याच्यानंतर म्युनिसिपल कॉर्पोरेशन असं टाकायचं आहे। म्हणजे फॉर एक्झाम्पल मला धुळ्याचं चेक करायचं तर मी धुळे म्युनिसिपल कॉर्पोरेशन असं सर्च केलेलं आहे मित्रांनो। तुम्ही तुमच्या जिल्ह्याचं जे नाव असेल ते टाकून सर्च करू शकता। तर धुळे म्युनिसिपल कॉर्पोरेशनची ऑफिशियल वेबसाईट या ठिकाणी ओपन झालेली आहे। तर त्यानंतर तुम्ही त्या ठिकाणी पाहू शकता अशा प्रकारचा इंटरफेस तुमच्या समोर ओपन होईल मित्रांनो। तर तुम्ही खाली स्क्रोल करायचं आहे आणि त्यानंतर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता मित्रांनो लेफ्ट साईडला मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची लाभार्थी यादी जी काही आहे ती लागलेली आहे, त्या ठिकाणी ओके करायचं मित्रांनो। त्यानंतर या ठिकाणी पाहू शकता तुम्ही वार्डनुसार जे काही याद्या आहेत त्या लागलेल्या आहेत। तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता मित्रांनो 15 वार्ड जे आहे धुळ्यामध्ये त्याची संपूर्ण यादी या ठिकाणी तुम्ही डाउनलोड करू शकता। तर डाउनलोड येथे क्लिक केल्यानंतर अशा प्रकारे यादी माझ्या समोर PDF स्वरूपात ओपन झालेली आहे। तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता मित्रांनो जे काही वार्डनुसार नाव आहे, सर्वात अगोदर तुमचं नाव, त्यानंतर पत्ता, तसेच मोबाईल क्रमांक, जन्मतारीख, आधार क्रमांक, पिनकोड, जिल्हा तुमचा कोणता जिल्हा आहे तो, त्यानंतर तुमचं गाव आणि महिलेचे लग्नापूर्वीचे नाव, तसेच नारी शक्ती प्रकार आणि वैवाहिक स्थिती, तसेच बँकेचे नाव, IFSC कोड आणि बँक खाते क्रमांक अशा प्रकारे पूर्ण डिटेल ओपन झालेले आहे मित्रांनो। या यादीमध्ये जितके पण नाव आहेत त्या महिला जे काही मित्रांनो या योजनेसाठी पात्र झालेल्या आहे मित्रांनो। जर तुमचा आधार क्रमांक किंवा बँक डिटेल काही चुकलेले असेल त्या ठिकाणी तुम्ही चेक करू शकता आणि त्यानंतर नारी शक्ती दूत ऍप्लिकेशन मध्ये एडिट सुद्धा करू शकता मित्रांनो। तर अशा प्रकारे पद्धतीने ज्या महिला आहेत त्यांचं या ठिकाणी पात्र झालेल्या आहे या योजनेसाठी मित्रांनो। म्हणजेच 19 ऑगस्टच्या दिवशी म्हणजेच रक्षाबंधनाच्या दिवशी जुलै तसेच ऑगस्टचे प्रत्येकी 1500 म्हणजे 3000 रुपये त्यांच्या अकाउंटला जमा होतील मित्रांनो। अजूनही तुम्ही फॉर्म भरले नसेल तर लवकरात लवकर नारी शक्ती दूत ऍप्लिकेशन वरून तुम्ही या योजनेसाठी फॉर्म भरू शकता मित्रांनो, कारण 19 ऑगस्टला 2 महिन्यांचे 3000 रुपये जमा होणार आहे बँक खात्यात। तुम्हाला जर फॉर्म भरता येत नसेल मित्रांनो तर आपण यावर संपूर्ण डिटेलमध्ये व्हिडिओ बनवलेला आहे मित्रांनो की नारी शक्ती दूत ऍप्लिकेशन वरून तुम्ही घर बसल्या तुमचा फॉर्म कसा भरू शकता। तर हा व्हिडिओ जो काही मी डिस्क्रिप्शन मध्ये दिलेला आहे मित्रांनो, खाली डिस्क्रिप्शन मध्ये जाऊन तुम्ही त्या व्हिडिओवर क्लिक करून संपूर्ण व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्ही नारी शक्ती दूत ऍप्लिकेशन वरून घर बसल्या सहजरित्या तुमचा फॉर्म भरू शकता मित्रांनो। कृपया करून तुम्ही लवकरात लवकर फॉर्म भरून घ्या, कारण 19 ऑगस्टला तुमच्या खात्यात 3000 रुपये जमा होणार आहे। तर अशा प्रकारे तुमच्या जिल्ह्यानुसार यादी गुगलवरती तुमच्या मोबाईलवरून चेक करू शकता मित्रांनो। धन्यवाद।